मित्रांनो, आता बघा आपल्याला टी-ई-टी भरतीसाठी फक्त मोजून काही दिवस बाकी आहेत पहा. आता यामध्ये आपल्याला असा विचार करायचा आहे, की माझ्या जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट मी या पेपरच्या दिवशी देणार आहे आणि बघा या ठिकाणी मी पास होणारच आहे पहा. स्वतःशी खुणगाठ बांधा. स्वतः बघा रात्रभर दिवस-रात्र एक करा, परंतु अभ्यास करा पहा. जितका पण टाईम उरलेला आहे पहा, त्या वेळेचा बघा आपल्याला या ठिकाणी सदुपयोग करायचा आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि स्मार्ट स्टडी करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे फक्त आय-एम-पी प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि मित्रांनो आता एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही. यासाठी मित्रांनो ₹399 आपण अशा बघा तुम्ही पी-डी-एफ पाहत असाल कशाप्रकारे आपण डिटेलमध्ये आणि सुटसुटीत आहेत पहा वाचण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. ह्या पी-डी-एफ फक्त तुम्हाला ₹399 मिळणार आहे मित्रांनो. लवकरात लवकर घ्या. 20 दिवसामध्ये योग्य असे तुम्ही दिशेने अभ्यास करा. यश नक्की आपलं वाट पाहत आहे. बघा जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट पेपर समजून पेपर द्या आणि यामध्येच आपलं एक घाव 2 तुकडे करून टाका आणि लगेच तयारीला लागा. एक सुद्धा मिनिटं मित्रांनो वायाला घालू नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. मी पास होणार असा तुम्ही मनामध्ये निश्चय करा. नक्की यश आपलं वाट पाहत आहे मित्रांनो. लवकरात लवकर मित्रांनो ₹399 जे काही आहेत पहा तुम्हाला खाली जो काही फोनपे नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला बघा पाठवून द्या. फोनपे, गुगल पे दोन्ही पण आहे हा नंबर आणि याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरच्या WhatsAppला सेंड करा. एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पी-डी-एफ मी पाठवून देईल पहा. वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण जास्त काही सांगू शकत नाही आणि अभ्यासाला सुद्धा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तच करायचं आहे पहा. वारंवार झुलण्यापेक्षा एकदाच एक घाव 2 तुकडे करून टाकायचे आणि सक्सेस मिळवून दाखवायचे पहा. चला जास्त काही सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण एक टी-ई-टीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा. व्यावसायिक वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. तर मित्रांनो भावनिक ऑप्शन क्रमांक बी गुणांक हा व्यावसायिक वैयक्तिक जीवनामध्ये भावनिक होण्यासाठी काय पहा महत्त्वाचा घटक आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ब हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो डॅनियल गोलमाल काय प्रश्न आहे डॅनियल गोलमाल यांच्या मतानुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये यशामध्ये टिंबटिंब वाटा त्यांच्या बुद्धिमत्तेवर तर टिंबटिंब वाटा हा इतर घटकावर असतो. तर याचा सुद्धा योग्य उत्तर काय मित्रांनो 20% वाटा त्याच्या यशामध्ये 20% वाटा त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि 80% वाटा हा इतर घटकाचा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की बुद्धिमत्ता आपले विचार आणि कृती यांना मार्गदर्शन करते. तर कोणाला मार्गदर्शन करतं मित्रांनो तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब भावनात्मक. ऑप्शन क्रमांक ब भावनात्मक आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. भावनिक बुद्धिमत्तेची टिंबटिंब क्षेत्रे आहेत. तर मित्रांनो भावनिक बुद्धिमत्तेची किती क्षेत्रे आहेत तर या ठिकाणी पहा 4 क्षेत्र आपल्याला पाहावयास मिळतात पहा. बुद्ध्यांकाचं खालीलपैकी योग्य सूत्र कोणतं आहे पहा. बुद्ध्यांकांचं योग्य सूत्र कोणतं आहे तर कोणतं आहे मित्रांनो मानसिक वय गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये शारीरिक वय हे याचं योग्य सूत्र आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की संशोधनामधून बुद्धिमत्तेचे 120 पैलू असल्याचं कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं. तर कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं मित्रांनो तर गिलफोर्ड. ऑप्शन क्रमांक क गिलफोर्ड या शास्त्रज्ञाने सांगितलं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो थर्स्टन यांनी टिंबटिंब हा सिद्धांत मांडला. तर थर्स्टन यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक क अनेक घटक सिद्धांत. लक्षात ठेवा अनेक घटक सिद्धांत हा मांडलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो स्पियरमनच्या मते बुद्धिमत्तेचे किती घटक असतात म्हणजे कोणकोणते घटक असतात. दोन घटक कोणते असतात असा प्रश्न विचारला आहे. तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक असे 2 घटक असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बुद्ध्यांक म्हणजे टिंबटिंब वय जन्मवय याचं गुणोत्तर वय. चला एकदम सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक पहा बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय आणि जन्मवयाचं गुणोत्तर वय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बुद्धिमत्ता चाचण्यांचे टिंबटिंब व टिंबटिंब हे 2 मुख्य प्रकार आहेत. मुख्य प्रकार नाहीत असं विचारलंय तर कोणते नाहीत पहा आकृती कसोटी आणि कृतीयुक्त कसोटे हे 2 मुख्य प्रकार नाहीत पहा. बाकीचे सगळे पहा शाब्दिक कसोट्या अशाब्दिक कसोट्या व्यक्तिगत कसोट्या सामूहिक कसोट्या भाषिक कसोट्या अभाषिक कसोट्या याचं बरोबर उत्तर आहेत पहा. बुद्धीचा एक घटक सिद्धांत कोणी मांडला. तर बुद्धीचा एक घटक सिद्धांत हा जो काय मित्रांनो तर टर्मन आणि बिने या दोघांनी पण मांडला पहा. टर्मन आणि बिने हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. थॉर्नडाईकने मांडलेल्या बुद्धीच्या त्रिघटक सिद्धांतामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर कशाचा समावेश होतो मित्रांनो अमूर्त चिंतन यांत्रिक क्षमता आणि सामाजिक बुद्धी म्हणजे ऑप्शन क्रमांक ड याचं काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की थर्टनने मांडलेल्या बहुघटक सिद्धांतात
बुद्धीचे किती घटक बुद्धीचे घटक मांडले, टिंबटिंब घटक मांडले, टोटल किती घटक मांडले? तर मित्रांनो 7 घटक. याचं बरोबर उत्तर आहे किती? 7 घटक या ठिकाणी मांडलेले आहेत पहा. गिलफोर्डच्या संरचनेमध्ये पुढीलपैकी कोणती मिती नाही विचारलंय? तर कोणती नाही मित्रांनो? यांत्रिक क्षमता याचं बरोबर उत्तर आहे. ही मिती या ठिकाणी नाही पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, घटक, वर्गवारी, संबंध, पद्धती, रूपांतरण आणि उपाययोजना यांचा समावेश टिंबटिंब मितीमध्ये होतो. तर कोणत्या मितीमध्ये होतो? घटक, वर्गवारी, संबंध, पद्धती, रूपांतरण आणि उपाययोजना यांचा समावेश कशामध्ये होतो? तर मित्रांनो याचा समावेश हा कशामध्ये होतो? तर लक्षात घ्या सर्वांनी, निर्मितीमध्ये होतो पहा. कशामध्ये? निर्मितीमध्ये. स्फटिकमय बुद्धिमत्ता उत्पत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली आहे? तर स्टर्नबर्गने मांडली पहा. ऑप्शन क्रमांक ब, स्टर्नबर्गने स्फटिकमय बुद्धिमत्ता उत्पत्ती मांडलेली पहा. बुद्धिमत्ता ही टिंबटिंब अशी संकल्पना आहे. तर कशी संकल्पना आहे मित्रांनो? ही अमूर्त संकल्पना आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, अमूर्त संकल्पना आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी कोणती जोडी आपल्याला चुकीची आहे असं विचारलेलं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघा बी ही या ठिकाणी चुकीची जोडी. बाकी पहा ह्या सगळ्या बरोबर जोड्या आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बुद्धीचा विकास टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या परस्पर प्रभावावर अवलंबून असतो. तर पहा मित्रांनो, बुद्धीचा विकास हा अनुवंश आणि परिस्थिती याच्या परस्पर प्रभावानुसार अवलंबून असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पेपर पेन्सिल या चाचणीचा समावेश टिंबटिंब प्रकारच्या बुद्धिमापन चाचणीमध्ये होतो. तर कोणत्या प्रकारच्या होतो मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क, अशाब्दिक. कशामध्ये होतो? अशाब्दिक. बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व कोणतं आहे? मित्रांनो बुद्धिमापन चाचण्याचं महत्त्व कोणतं आहे? तर लक्षात घ्या, विशेष अभ्यासक्रमाला मार्गदर्शन मिळतं पहा. बुद्धीच्या क्षमतेनुसार शिक्षण देणं होतं. मुलांना योग्य संधी देणे. म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा. फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. स्पर्धा परीक्षांमधून उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणत्या कसोट्या उपयुक्त ठरतात? तर कोणत्या मित्रांनो? तर कृती कसोट्या. ऑप्शन क्रमांक ब, कृती कसोट्या या ठिकाणी उपयुक्त ठरतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी बुद्धिमत्तेसंबंधित योग्य विधान कोणतं आहे? तर कोणतं विधान आहे मित्रांनो? लक्षात घ्या सर्वांनी. तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन्स क्रमांक ब, अनुवंश परिस्थितीचा संमिश्र प्रभाव बुद्धिमत्तेवर पडतो. हे विधान मित्रांनो याचं योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मुलाच्या मेंदूची 100% वाढ कोणत्या वयापर्यंत होते? तर मित्रांनो कोणत्या वयापर्यंत होते? तर ऑप्शन क्रमांक ब, 16 वयापर्यंत मित्रांनो 100% मेंदूची वाढ होते. किती? 100%. टिंबटिंब यांनी बुद्ध्यांकावरून व्यक्तीचं वर्गीकरण केलं. तर कोणी केलं? तर टर्मन यांनी. ऑप्शन क्रमांक ब, टर्मन यांनी केलं पहा. बुद्धी म्हणजे टिंबटिंब होय. काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा. बुद्धी म्हणजे नवीन परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ज्यांचा बुद्ध्यांक 110 अधिक आहे असे बालक प्रतिभाशाली बालक होय. हे मत खालीलपैकी कोणाचं आहे? तर हे मत मित्रांनो कोणाचं आहे? तर ऑप्शन क्रमांक टर्मन यांचं मत आहे पहा. टिंबटिंब ही जन्मजात देणगी आहे. मित्रांनो कोणती जन्मजात देणगी आहे? तर बुद्धिमत्ता. ऑप्शन क्रमांक ब, बुद्धिमत्ता याचं बरोबर उत्तर आहे पहा. बुद्धिमापनासाठी कॅटल यांनी तयार केलेल्या चाचण्या टिंबटिंब व टिंबटिंब यावर आधारल्या होत्या. तर ह्या कशावर आणि कशावर आधारल्या होत्या? संवेदनक्षमता आणि कौशल्य यावर आधारलेल्या होत्या पहा.
चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी टिंबटिंब हा बुद्धीचा घटक आहे. बघा, पुढीलपैकी टिंबटिंब हा बुद्धीचा घटक आहे. तर बघा, व्यावसायिक आवड हा काय मित्रांनो, बुद्धीचा घटक आहे पहा. गिलफोर्ड यांनी आपल्या उत्पत्तीमध्ये बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक मांडले आहेत? तर पहा मित्रांनो, किती घटक मांडले आहेत? 120 घटक मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 120 घटक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की स्पियरमनच्या मते बुद्धिमत्तेचे 2 घटक कोणते असतात? तर 2 घटक कोणते असतात? बौद्धिक घटक आणि सामान्य घटक, हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी, बौद्धिक घटक आणि सामान्य घटक खूप महत्त्वाचं आहे पहा. चला 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की थर्स्टन यांच्या मतानुसार स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या प्राथमिक टिंबटिंब क्षमताचा समूह म्हणजे बुद्धिमत्ता होय. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर सर्वांनी लक्षात ठेवा, मानसिक. लक्षात ठेवा, मानसिक शब्दांचा समूह म्हणजे बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की इतर लोकांच्या भावनाबद्दल संवेदनशीलता आणि त्यांच्या भावनेमध्ये ट्यून करण्याची क्षमता टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो काय म्हणून? तर सहानुभूती. ऑप्शन क्रमांक क, सहानुभूती म्हणून या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की तीव्र मंदता असलेल्या मुलांना बुद्ध्यांक खालीलप्रमाणे आहे. बघा, यांची जर मंद असेल बुद्धी तीव्र, तर त्यांचा बुद्ध्यांक किती असतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. किती? 25 बुद्ध्यांक असतो पहा. इसवी सन 1995 साली डॉक्टर डॅनियल गोलमन यांनी टिंबटिंब ही संकल्पना मांडली. तर मित्रांनो कोणती संकल्पना त्यांनी मांडली होती? तर भावनिक बुद्धिमत्ता ही त्यांनी 1995 मध्ये मांडली होती पहा. मुलांमध्ये अनुभवामधून भावनांची निर्मिती होते असं मत कोणाचं आहे? तर हे जे काही मत आहे मित्रांनो, हे कोणाचं आहे? डॅनियल यांचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक डॅनियल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पीटर सॉल्व्ही आणि जॉन मेयर यांनी टिंबटिंब साली भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा प्रथम वापर केला. तर कधी वापर केला होता आपल्याला साल विचारला आहे. तर मित्रांनो याचा वापर झाला होता सन 1999 मध्ये. लक्षात ठेवा 1999 मध्ये. बुद्धी किती घटकांनी बनलेली आहे? बुद्धी ही टिंबटिंब घटकांची बनलेली आहे. तर आपली जी काही बुद्धी मित्रांनो ही 120 घटकांनी बनलेली पहा. किती? 120 घटक. मानवी यशामध्ये शैक्षणिक बुद्धिमत्तेचा वाटा टिंबटिंब टक्के आणि भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा टिंबटिंब टक्के इतका आहे. बघा मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे पहा 20%. शैक्षणिक भावनिकचा किती आहे? शैक्षणिकचा 20% आणि भावनिकचा किती पहा? 80% असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अभिक्रमशीलता, निर्णय, समायोजन शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय असं मत कोणाचं आहे? तर हे जे काही मत आहे मित्रांनो, हे कोणाचं आहे? बिने. बघा, बिने यांचं हे मत आहे पहा. लक्षात ठेवा सर्वांनी, बिने याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की स्पियरमनने बुद्धिमत्तेचा टिंबटिंब सिद्धांत मांडला. तर कोणता सिद्धांत मांडला मित्रांनो? तर द्विघटक सिद्धांत मांडला पहा. ऑप्शन क्रमांक क, द्विघटक सिद्धांत हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भाषेचा वापर न करता चित्रे, आकृत्या देऊन मुलांना प्रश्न सोडवण्यास देतात. तर कोणाला देतात हे पहा? तर मुके आणि बैरे यांना हा देतात पहा. पुढचा प्रश्न पहा, अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व यांचा परिणाम करणारा अत्यंत प्रभावी असा घटक आहे असं प्रतिपादन कोणी केलं आहे? तर मित्रांनो असं जे काही प्रतिपादन आहे हे जड यांनी केले पहा. जड. चला, बुद्धी म्हणजे काय मित्रांनो? बुद्धी म्हणजे काय? तर नवीन परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता प्राप्त करणे म्हणजेच काय? बुद्धी होय. बुद्धीचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो बुद्धीचा द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडला? तर स्पियरमनने मांडला पहा. ऑप्शन क्रमांक अ, स्पियरमन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी आपल्याला असत्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. तर बुद्धी म्हणजे सर्वसाधारण क्षमता होय हे चुकीचं आहे पहा. बिने सायकल्सकींनी काय केलं होतं? 1905 मध्ये ही विकसित झाली. बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर सर्व बुद्धी मापनाच्या चाचण्या प्रमाणित असतात. हे सुद्धा बरोबर आहे. मानसिक वयाची संकल्पना बिनेने मांडली. हे सुद्धा बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बुद्धी गुणांक ठरवण्याचं श्रेय कोणाला जातं? तर मित्रांनो कोणाला जातं? तर टर्मन यांना जातं पहा. ऑप्शन क्रमांक टर्मन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती जोडी असत्य आहे? म्हणजे आपल्याला चुकीची जोडी ओळखायला लावली पहा या ठिकाणी. तर बघा, पहिली बिने तारतम्य, आकलन क्षमता आणि तर्क क्षमता हे 3 पैलू म्हणजे बुद्धी, हे बिनेने सांगितलं. टर्मनने मित्रांनो अमूर्त विचार करण्याची, अनुभवामधून काही शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, हे सुद्धा बरोबर आहे. ॲडम्सने बघा उपयोजित विचार करणे म्हणजे बुद्धी, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे पुन्हा. तर पहा 0 ते 5 वर्ष पहा
बौद्धिक विकास झपाट्याने होतो. बरोबर आहे. 14 ते 16 बौद्धिक विकास वाढतो, पण पूर्वीपेक्षा कमी असतो. हे सुद्धा बरोबर आहे. वय 12 ते 14 मध्ये मंदबुद्धी बालकाची बौद्धिक वाढ थांबते. हे आणि स्थिर होते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि 16 ते 18 हे या ठिकाणी चुकीचे आहे. पहा ऑप्शन क्रमांक ड. टिंबटिंब हा बुद्धिमत्तेवर परिणाम करणारा घटक आहे. तो कोणता घटक आहे मित्रांनो? तर सर्वांनी लक्षात ठेवा. अनुवंश, वय, लिंगभेद म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, विधान 1 काय दिलंय? बुद्ध्यांक हा स्थिर असतो, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये परिणाम होऊन बुद्ध्य गुणांक कमी होऊ शकतो. विधान 2 पहा, प्रत्येक बालकाच्या बौद्धिक विकास प्रमाणबद्ध होत असतो. तर यापैकी बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे पटकन. तर बघा मित्रांनो, दोन्ही पण विधान हे काय आहेत पहा बरोबर आहेत पहा. दोन्ही विधानं सत्य आहेत. बुद्ध्यांक कशावर अवलंबून असतो? मित्रांनो, बुद्ध्यांक हा कशावरती अवलंबून असतो? तर आनुवंशिकतेवर सुद्धा अवलंबून असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बुद्धिमत्तेची उत्पत्ती आणि तिचे स्वरूप याविषयी कोणती जोडी चुकीची आहे? म्हणजे आपल्याला या ठिकाणी असत्य जोडी ओळखायची म्हणजे चुकीची जोडी. तर बघा, एक घटक उत्पत्ती केवळ बौद्धिक क्षमतेचा साठा आहे. बरोबर आहे पहा. बहुघटक उत्पत्ती बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांची बनलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. द्विघटक सिद्धांत हा सामान्य घटक आणि विशिष्ट घटक हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी असत्य जोडी पहा आपली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बुद्धिमापनाची टिंबटिंब ही व्यक्तिगत कसोटी आहे. तर कोणती व्यक्तिगत कसोटी मित्रांनो? शाब्दिक कसोटी, अशाब्दिक कसोटी, कृती कसोटी म्हणजे यापैकी सर्व याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे आपलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचं कोणतं वैशिष्ट्य नाही विचारलंय. तर कोणतं नाही या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा परावलंबी हे नाही पहा परावलंबी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हार्वर्ड गार्डनच्या मते तत्वज्ञानी टिंबटिंब आणि टिंबटिंब प्रकारची बुद्धिमत्ता असते. तर पहा या ठिकाणी कशा प्रकारची असते? आंतरवैयक्तिक आणि अवकाशीय. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुलांमध्ये इतरांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रभावीपणे समजून घेण्याची क्षमता असते. ती कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवत आहे? तर कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवत आहे मित्रांनो? तर आंतरव्यक्तीय याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ड याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. बुद्धिमत्तेमध्ये टिंबटिंब समाविष्ट असतं. तर बुद्धिमत्तेमध्ये काय समाविष्ट असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर क्षमतांचा संच यामुळे एखाद्या व्यक्तीला शिकता येतं हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की हार्वर्ड गार्डनच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत सुचवतो. काय सुचवतो या ठिकाणी पहा या ठिकाणी आता. टिंबटिंब किंवा काय सुचवतो? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विषय शिकण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यासाठी शिक्षकांनी बहुविध बुद्धिमत्तेचा वापर फ्रेमवर्क म्हणून केला पाहिजे. ऑप्शन क्रमांक अ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की हार्वर्ड गार्डनने बुद्धिमत्तेचे किती प्रकार सुचवले होते? तर बघा 8 प्रकार. ऑप्शन क्रमांक ड 8 प्रकार यांनी सुचवले होते पहा. जेव्हा शीतलचं कालक्रमानुसार आणि मानसिक दोन्ही 9 वर्ष असते. बघा मानसिक आणि 9 वर्ष वय असतं पहा, तेव्हा तिची बुद्धिमत्ता श्रेणी कशी मानली जाऊ शकते? बुद्धिमत्ता श्रेणी तर बघा सामान्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. इयत्ता तिसरीची वनिता ही विद्यार्थिनी शब्दसंग्रहास फ्लॅश कार्ड खेळत होती, कथा ऐकत होती आणि वाचत होती. ती कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवत आहे? तर ती कोणत्या प्रकारची दाखवत आहे? तर भाषिक बुद्धिमत्ता याचं बरोबर उत्तर आहे. कोणती भाषिक बुद्धिमत्ता? एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची जी काही अंतर्निहित क्षमता म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो काय बुद्धिमत्ता वय. ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच काय बुद्धिमत्ता होय. लक्षात ठेवा सर्वांनी. इथपर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.